तर लाडक्या बहिणींसाठी आता महत्वाची अपडेट आहे आणि मोठी घोषणा सुद्धा झालेली आहे. कारण भरपूर लाडक्या बहिणींना जे आतुरता आहे की त्यांचे पैसे अपात्र महिलांना पैसे जे थांबलेले आहेत, ज्यांना पैसे भेटलेच नाही, हप्ता भेटलाच नाही, मे महिन्याचा हप्ता सुद्धा भेटला नाही, मार्च आणि एप्रिल महिन्याचा सुद्धा हप्ता भेटला नाही, तर त्या अशा सर्व लाडक्या बहिणींना त्यांच्यासाठी एक अपडेट आहे. ज्यांनी ITR भरत असेल, ज्यांनी काय केले नसेल, तरी सुद्धा त्यांचे पैसे बंद झाले आहेत, तरी सुद्धा त्यांना जे काही पैसे लाभ भेटत नाहीये, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना अपडेट आलेली आहे. त्यात अपडेट काय आहे मी तुम्हाला दाखवतो स्क्रीनवरती. तर त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा तुमची केवायसी एकदा तरी झाली होती का नाही, किंवा तुमची केवायसी झालेलीच नाहीये. तर कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. आता आपण बघा, आता स्क्रीनवर तुम्हाला आला असेल पहिलं नोटीस बघा, आयकर भरत नाही तरी लाभ बंद, लाडकी बहीण योजनेत 15,000 महिलांचा संताप. आता बघा, यामध्ये त्यांनी काय सांगितलं आणि अमरावतीची पण हे अपडेट आहे, एकदा हे बघा वाचून, तुम्ही सगळ्यांसाठीच आहे ऍक्च्युली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 15,154 गरीब महिलांना आयकर भरल्याचा कारणावरून डच्चू देण्यात आला आहे. या महिला व तांत्रिक घोळामुळे संतप्त महिलांनी बालकल्याण विभागात धाव घेत प्रशासनाला जाब विचारला. त्यांनी तिथं जाऊन मोर्चा वगैरे काढलेले आहेत लाडकी बहिणी. तर ते त्यांचं बरोबरच आहे, असं काढायलाच पाहिजे, कारण की एवढ्या लाडक्या बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे, तरी त्यांनी काहीतरी काय पाऊल उचलायलाच पाहिजे. तर आता बघा पुढची अपडेट काय आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 15,154 गरीब महिलांना आयकर भरल्याच्या कारणावरून डच्चू देण्यात आला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, ह्यामध्ये तुम्ही पण आयकर भरत आहेत का? तुमचे हस्बंड, म्हणजे तुम्ही नाही, तुमचे मिस्टर, हस्बंड, तुमचे नवरे जे असेल तिने आयकर भरत आहे का? घरातला कोण आयकर भरत आहे का? तर ह्या कारणामुळे तुम्हाला अपात्र केलं आहे, तर हे सरासर चूक आहे, हे न्याय नाहीये. तर ह्याच्या बाबतीत तिने काय सांगितलेलं बघा अजून त्यामध्ये अपडेट. तर या महिला व तांत्रिक घोळामुळे संतप्त महिलांनी बालकल्याण विभागात धाव घेत प्रशासनाला जाब विचारला. कर्जासाठी ITR भरला होता. उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी असतानाही अपात्र ठरवणे अन्यायकारक आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिलांनी महिला व बालकल्याण विभागात जाऊन प्रशासनाला जाब विचारला. गेल्या काही महिन्यापासून केलेल्या पडताळणीत 33,000 महिलांचे हप्ते बंद झाले आहेत. सुरुवातीला 4 चाकी वाहन असणे, शासकीय नोकरी किंवा केवायसी न होणे अशा कारणामुळे महिलांना अपात्र ठरविले होते. आता थेट नील इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्या महिलांची नावे ही यादीतून वगळलीत. तर ह्यामध्ये लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय वाटतंय की एवढं हे बरोबर आहे का शासनाचं? कारण की असं एवढ्या लाडक्या बहिणींना हे करणं, त्यांनी अपात्र करणं, ते पण ITRच्या कारणामुळे, तर हे सरासर चुकीचं आहे. तर आता पुढचं बघा अपडेट. लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाल्याने महिला व बाल कल्याण विभागात पोहोचत अधिकाऱ्याकडे तक्रार केली, मात्र निरसन न झाल्यामुळे रिकाम्या हाती परतावे लागले. हा निर्णय शासनाचा असल्याने आम्ही काही करू शकत नाही, असे सांगत अधिकाऱ्यांनी भाष्य करणे टाळले. तर लाडक्या बहिणींना ह्यांनी तिथं सांगितलेलं आहे महिला व बालिका विभागामध्ये. आता पुढची त्यांनी अपडेट बघा काय दिलेलं आहे. अपात्र लाडक्या बहिणींना पुन्हा केवायसी ची संधी, मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत. आता मुख्यमंत्र्यांनी हे जे बात आहे, हे जे बोलणं आहे, म्हणजे महिला व बालिका कल्याणमध्ये जेवढे लाडक्या बहिणी गेलते, ते त्यांचं जे बोलणं होतं, त्यावरनं ते हे जे सगळं त्यांचं जे बोलणं आहे ते पुढेपर्यंत गेलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो ना, कमेंट करा नक्की, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाडक्या बहिणी कमेंट करा. म्हणजे कमेंट केलं तर ते पुढेपर्यंत जाणार आहे, की आपण पण तिथं पुढे पोहोचू शकतो. सोशल मीडिया एवढी पॉवर आहे की पुढे आपण ऑनलाईन सुद्धा ते पुढे जात असतो. तर शासनाकडे हे पोहोचते आपलं बोलणं. तर म्हणून तुम्ही कमेंट करत जावा. म्हणून मी सांगतो, 1 वेळा करा, 2 वेळा करा, 3 वेळा करा, बट कमेंट करत जावा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तर बघा आता पुढची अपडेट काय आहे. लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांनी केवायसी केलेली नाही, त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुन्हा संधी देणार असल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आता त्यांनी बघा, केवायसी ज्यांनी केलेली नाहीये, तर या लाडक्या बहिणींसाठी केवायसी परत संधी त्यांनी देणार, अशी त्यांनी अपडेट दिलेली आहे. तर आता पुढे बघा, आता त्यांनी काय सांगितलेलं आहे. केवायसी अपडेट. लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांना केवायसी केलेली नाही, त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुन्हा संधी देणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ज्या लाडक्या बहिणींना केवायसी केली, त्यांना या योजनेचे पैसे मिळत राहतील. पण ज्यांनी केवायसी केलेली नाही, त्यांना आता पैसे मिळणार नाहीत, पण त्यांना दिलेले पैसे वसूल केले जाणार नाहीत. मात्र 14,000 ज्या पुरुषांनी योजनेचा लाभ घेतला, त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातील. कोणी केवायसी करणार असेल तर आम्ही खिडकी खुली करायला तयार आहे.
त्यांना लाभ द्यायला तयार आहोत, असे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी विंडो ओपन करायला तयार आहे. फक्त एवढंच काय आपल्याला हे प्रयत्न करायचा आहे, की आपण आपलं जे बोलणं जेवढं होईल तेवढं कमेंट तुम्ही द्वारे सांगा, म्हणजे आपण पुढे पाठवू शासनाकडे. तर आता पुढची बघा नोटीस काय आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ नियमितपणे मिळत राहील. जवळपास 1,70,00,000 महिलांनी योजनेचे निकष पूर्ण केले आहेत. आज आपण जेवढ्या लाडक्या बहिणींना लाभ देत आहोत, ते पाहता देशातील कुठल्याही योजनेपेक्षा सर्वात मोठी योजना ही महाराष्ट्राची असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. यामध्ये सगळ्यात महाराष्ट्राची सगळ्यात मोठी ही योजना आहे म्हणून असं त्यांनी सांगितलं आणि जे पात्र महिला आहेत त्या लाडक्या बहिणींना पैसे कायम भेटत राहणार. त्यांना काही सुद्धा हप्ता बंद होणार नाही. आता पुढची बघा, त्यांना पैसे भेटत नाही वगैरे. तर लाडकी बहिणींना जेव्हा सुरू केली होती, त्यावेळी त्या संदर्भातचे काही निकष होते. त्या निकषांच्या आधारावर बहिणींना अर्ज करायला सांगितला होता. कागदपत्रांच्या पूर्ततेला वेळ लागेल म्हणून त्यांना सोय घोषणापत्र करण्यासाठी त्यांना मुभा दिली होती. त्यांनी जे सांगितले ते सत्य मानून आम्ही त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देणे सुरू केले. पण ज्यावेळी कुठलाही पैसा खर्च करतो, तेव्हा त्याचे सीएजीचे ऑडिट होते. त्या ऑडिटमध्ये निकषाप्रमाणे ते अर्ज आले आहेत, याची माहिती द्यावी लागते. त्यामुळे आम्ही योजना सुरू झाल्यानंतर ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली. ई-केवायसी प्रक्रिया कशाला सुरू केली त्यांनी हे सांगितलेलं आहे. जे वेगवेगळी आकडेवारी होती त्यांच्याशी तुलना सुरू केली. आयकर विभागाकडून माहिती घेतली. सरकारचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या पगाराची माहिती घेतली. परिवहन विभागाकडून चारचाकी कोणाच्या नावावर आहे याची ही माहिती घेतली. रेशन कार्ड आकडेवारीची माहिती घेतली. ही सर्व माहिती आम्ही एकत्रित केली. त्यावेळी असे लक्षात आले की 5,00,000 लोक असे आहेत ज्यांच्या घरी सरकारी नोकरदार आहे. 14,000 पुरुष निघाले. जवळपास 10,00,000 असे निघाले की ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे. अशांना अपात्र ठरवण्यात आले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. लास्ट आता नोटीस बघा काय आहे. त्यासोबत केवायसी करण्यास सांगितले होते. जे काही माहिती सादर केली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली आणि त्याची कागदपत्रे मागवण्यात आली, पण मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही. त्यांना अर्ज करता येतो, त्यांना केवायसी करता येत नाही असे मानणे काही योग्य नाही. पण 9 महिने सातत्याने पाठपुरावा करूनही ज्यांनी केवायसी केली नाही, त्यांनी केवायसी केली नाही, ते अर्थात कुठला तरी निकष पूर्ण करू शकत नाहीत, असे त्यांनी निदर्शनात आणून दिले. तर लाडक्या बहिणींनो, तरी सुद्धा तुम्हाला अजून पण एक अपडेट त्यांनी दिलेले आहे. जे कोणी अजून पण ई-केवायसी करायचे राहिले असेल, तर त्या लाडक्या बहिणींना मी विंडो ओपन करणार आणि त्यांना आम्ही जे आहे ते लाभ त्यांना आम्ही द्यायला तयार आहोत. तुम्ही फक्त एवढंच आपल्याला करायचं आहे काम, की तुम्ही पुढे पाठवण्यासाठी आपल्याकडनं आपण चॅनलद्वारे आपण पुढे पाठवण्यासाठी तुम्ही फक्त जे आहे तुम्ही कमेंट करून सांगा. विनंती अर्ज म्हणून कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा विनंती अर्ज म्हणून, आणि आपल्याला एक संधी भेटावी, ई-केवायसी साठी संधी भेटावी म्हणून असं तुम्ही कमेंट करा, विनंती अर्ज म्हणून कमेंट करा, म्हणजे आपल्याला पुढे पोहोचवायला बरं होईल. तर लाडक्या बहिणींनी जेवढं होईल तेवढं कमेंट करा आणि तुम्हाला काही अजून काही अपडेट असेल तर मी लवकरात लवकर तुम्हाला आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट देणार आहे. तर अशा नवीन माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.